खरं म्हणजे पूर्वी जे वाचनालयाची बिल्डिंग होती ती मोडकळीस आली होती, म्हणून धरणगाव नगरपालिकेने ती बिल्डिंग नवीन बांधली आणि गेल्या 6 वर्षापासून ते वाचनालय बंद आहे. वास्तविक पाहता दुसऱ्या ठिकाणी जरी वाचनालय नगरपालिकेने सुरू करणे अपेक्षित होतं, बंद करणं हे निश्चित अपेक्षित नव्हतं. जरी नगरपालिकेची इमारत दुरुस्त करत होते तरी वाचनालय बंद करू नये. त्यामुळे वाचकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि दररोज होत आहे. तरी नगरपालिका प्रशासनाला मला विनंती आहे की त्वरित त्यांनी हे नगरपालिका जे बिल्डिंग बांधलेली त्या ठिकाणी वाचनालय सुरू करण्यात यावं, अन्यथा जो वाचेल तो वाचेल या प्रमाणे नुकसान भरून निघणार नाही. यासाठी नगरपालिका प्रशासनाने त्वरित वाचनालय सुरू करावं अशी मला आपल्या माध्यमातून विनंती आहे. या धरणगावच्या झुमकराम वाचनालयाची परंपरा आहे. यातून अनेक अधिकारी, अनेक साहित्यिक असे अनेक मोठमोठे लोक घडले, परंतु गेल्या 6 वर्षापासून या शहरातील महत्त्वाचं जे वाचनालय होतं ते बंद पडलेल्या अवस्थेत आहे. मग आता ह्या 6 वर्षाचा जो कालखंड गेला आणि आता पुढच्या कालखंडात जेव्हा ते सुरू होईल, हा जो गॅप असेल 10 वर्षाचा 5 वर्षाचा, तर यामध्ये धरणगावचे जे वाचन संस्कृती आहे, धरणगावचे जे नागरिक आहेत यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या काळामध्ये जे अधिकारी घडायला पाहिजे होते, ज्यांनी इथून प्रेरणा घ्यायला पाहिजे होती, ज्यांनी इथून अभ्यास केला पाहिजे होता, ही साखळी आता खंडित झालेली आहे आणि यामुळे शहराचं अपरिमित असं नुकसान झालं आहे असं मला वाटतं. त्यासाठी वाचनालय लवकरात लवकर सुरू केलं गेलं पाहिजे आणि याकडे प्रशासनासह सगळ्यांनीच व नागरिकांनीसुद्धा लक्ष देऊन हे काम पुन्हा सुरू केलं पाहिजे. झुमकराम वाचनालयाची जी ग्रंथसंपदा आहे ती कुठेतरी गायब झाल्याचं बोललं जाते, नेमकी वस्तुस्थिती काय आहे? धरणगाव नगरपालिकेला जवळजवळ 200 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा इतिहास आहे. त्याच पद्धतीनं धरणगाव नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी झुमकराम सार्वजनिक नगरपालिका वाचनालय 100 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेलं आहे. या वाचनालयाचा मी 90च्या दशकामध्ये अध्यक्ष राहून चुकलेलो आहे. त्या काळामध्ये अतिशय समृद्ध असं हे वाचनालय होतं. अतिशय दुर्मिळ अशा प्रकारची पुस्तकं, अनेक तत्त्वज्ञानाची पुस्तकं, अनेक ऐतिहासिक पुस्तकं, त्यांचा समृद्ध वारसा ह्या वाचनालयामध्ये होता. असंख्य वाचक या वाचनालयाचे सभासद होते. त्या काळामध्ये पुस्तकांची देवाणघेवाण होईल, सगळ्या प्रकारची वर्तमानपत्रे वाचली जात असेत. इतकंच नव्हे तर स्पर्धा परीक्षेची सुद्धा पुस्तकं या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये देवाणघेवाण व्हायची आणि त्यामुळे या वाचनालयातून असंख्य साहित्यिक पण घडलेत, अधिकारी घडलेत, वेगवेगळ्या प्रकारचे वक्ते घडलेत. साने गुरुजींपासून ते बालकवींपर्यंत त्यानंतरच्या काळामध्ये अनेक दिग्गज दाभोळकरांसारख्या लोकांनी या वाचनालयाला भेट दिल्याचा इतिहास आजही आपल्याला सापडतो. आणि या वाचनालयामध्ये अशी समृद्ध ऐतिहासिक परंपरा असताना गेल्या 6 वर्षापूर्वी वाचनालयाचं जेव्हा बांधकाम सुरू करण्यात आलं त्यावेळेस या ठिकाणची जी दुर्मिळ ग्रंथसंपदा आहे ती इतरत्र हलवण्यात आली. ते वाचनालय इतरत्र स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. परंतु ते नेमकं कशा प्रकारे स्थलांतरित झालं, त्यातली पुस्तकं ही सुरक्षित आहेत की नाही किंवा त्या पुस्तकांची निगा राखली गेली की नाही याबद्दल आज साहित्यिक म्हणून आमच्या मनामध्ये साशंकता आहे. आणि जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं वाचाल तर वाचाल ह्या उक्तीनुसार ही जी वाचन संस्कृती आहे ती जपण्यासाठी नगरपालिकेने पुन्हा एकदा पुढाकार घ्यावा आणि या वाचनालयाला वैभवशाली अशी जी पूर्वीची परंपरा आहे ती परंपरा टिकवावी अशी या निमित्तानं आम्ही मागणी करत आहोत.